किंवा स्पेशली ज्यावेळेस डेव्हलपर होत असता त्यावेळेस डेव्हलपर म्हणजे नक्की काय असतो. म्हणजे भरपूर जणांना असं वाटत असतं की डेव्हलपर म्हणजे फक्त कोड लिहिणं, तासनतास PC समोर बसायचं, टायपिंग करत राहायचं, कोड कॉपी पेस्ट करायचा आणि वेगवेगळ्या वेबसाईट तयार करणं. मला जर सर्व लँग्वेज आल्या म्हणजे अगदी आपण HTML पासून सुरुवात केली, HTML, CSS, जावास्क्रिप्ट, जावा, पायथॉन म्हणजे खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत. म्हणजे या सर्व लँग्वेजेस शिकलो म्हणजे मी डेव्हलपर झालो का? खूप मोठी मी डिग्री घेतली, खूप मोठ्या एखाद्या कॉलेजमध्ये गेलो, खूप मोठी फी भरली म्हणजे मी डेव्हलपर होईन का? डेव्हलपर होण्यासाठी खूप टॅलेंटची गरज आहे का? म्हणजे मी खूप हुशार पाहिजे, मला 90, 95, 99 किती पाहिजे ते मार्क्स मिळाले पाहिजेत तरच डेव्हलपर होऊ शकतो का? विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की ॲक्च्युअल डेव्हलपर म्हणजे काय असतं. म्हणजे फक्त कोड लिहिणं म्हणजे डेव्हलपर आहे का? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोड समजणं आणि त्या कोडचा योग्य उपयोग करणं. आताच मला सांगा, जर तुम्हाला सगळ्यांना माती दिली आणि माती दिल्यानंतर सर्वच्या सर्वजण छानशी मूर्ती तयार करू शकतात का? तर उत्तर आहे नाही. चांगली मूर्ती कोण तयार करू शकतो? तर ज्याच्याकडे ते स्किल आहे. ChatGPT असेल, Google आहे किंवा इतर कोणतेही सर्व प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती फक्त इन्फॉर्मेशन आहे. कोडबद्दल माहिती आहे, कोडिंग कसं करायचं याबद्दल माहिती आहे, परंतु एक चांगला प्रोजेक्ट, एक चांगलं ॲप डिझाईन करणं हे सर्वच्या सर्व स्किल आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न येतो की कोडिंग प्रोग्रॅमिंग मी फक्त शिकलो म्हणजे मी कोडर झालो, मी डेव्हलपर झालो असं होत नाही. तुम्हाला जर डेव्हलपर व्हायचं आहे तर तुम्ही जे नॉलेज शिकलेलं आहे ते योग्य ठिकाणी वापरता आलं पाहिजे. जे लॉजिक तुम्ही डेव्हलप केलेलं आहे ते लॉजिक तुम्हाला वापरता आलं पाहिजे. डेव्हलपर म्हणजे फक्त कोड लिहिणारा नसतो, डेव्हलपर एक प्रॉब्लेम सॉल्व्हर असतो. डेव्हलपरला एक प्रॉब्लेम दिला जातो आणि तो प्रॉब्लेम तो कोडच्या माध्यमातून सॉल्व्ह करत असतो. एक नवीन डिझाईन तयार करत असतो, नवीन सॉफ्टवेअर डिझाईन करत असतो, डेव्हलप करत असतो आणि हेच सॉफ्टवेअर असतं. हे सॉफ्टवेअरच कित्येक लोकांची कामं आहेत ते सोप्या पद्धतीने करत असतं. त्याच्यामुळे डेव्हलपर होणं म्हणजे फक्त कोडिंग करणं असं जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर आजच तुम्ही हे विसरून जावा. ChatGPT असेल, Google असेल किंवा कॉलेज असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त थेरॉटिकल नॉलेज मिळतं. कोड म्हणजे काय आहे, तो कोड कसा करायचा, त्याचा सिंटॅक्स काय असतो हे सर्व समजतं. परंतु डेव्हलपर बनणं ती जर्नी वेगळीच आहे. डेव्हलपर बनणे म्हणजे ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, ॲक्च्युअल प्रोजेक्ट करणं, ॲक्च्युअल प्रोडक्ट तयार करणं. एक साधं सोपं मी उदाहरण देतो. एक ट्रक आहे, तो ट्रक बंद पडलेला होता आणि त्या कंपनीचा खूप महत्त्वाचा ट्रक होता आणि एक इंजिनिअरची टीम आहे त्या ट्रकच्या पाठीमागे गाडी घेऊन चाललेली होती. आता काय झालं की रस्त्यामध्ये जात असताना त्या ट्रकचा एक टायर आहे, तो टायर पंक्चर झाला. आता ड्रायव्हरने, इंजिनियर बसलेले होते, मस्तपैकी त्यांनी स्नॅक्स वगैरे खाल्ले, शेजारीच हॉटेल होतं. तोपर्यंत मेकॅनिकने काय केलं तर त्या ठिकाणी टायर आहे तो टायर खोलला. आता अशी गंमत झालेली होती की तो टायर आहे बरोबर एक अशी नाला होता, खड्डा होता आणि त्या खड्ड्याच्या जवळ बरोबरच काय झालेलं होतं तर ट्रक आहे तो पंक्चर झालेला होता. त्या खड्ड्याच्या साईडलाच त्याने जे नटबोल्ट काढलेले होते ते नटबोल्ट त्या मेकॅनिकने ठेवलेले होते आणि काय झालं तर एवढ्यामध्ये त्याला एक जण इकडे बघायला येत होता आणि त्या ट्रकच्या जवळून जात असताना त्या नटबोल्टला धक्का लागला आणि ते सर्वच्या सर्व नटबोल्ट्स आहेत त्या नाल्यामध्ये पडून गेले. नाला खूप खोल होता, अरुंद होता. आता टायर आहे परंतु नटबोल्ट आहे. तेवढ्यामध्ये तिथून आलेले इंजिनियर मस्तपैकी चहा नाश्ता करून आलेले होते. सर्वजण आले, सर्वजण ओरडले, अरे आता कसा ट्रक न्यायचा. 5-6 जण विचार करू लागले. जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हर आहे मेकॅनिकला कुणीही बोलून देत नव्हतं. सर्वजण इंजिनियर डोकं लावत होते. तो मेकॅनिक ड्रायव्हर शांत बसला आणि तो म्हणाला की हां बरं करताय तुम्ही, करा, कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सर तुम्हीच सांगा. मग कोणी फोन केला, कंपनीची गाडी मागवूया, गाडी अवेलेबल नव्हती. मग जवळचा एखादा दुसरीकडे जाऊया, दुकान बघूया ऑटोमोबाईलचं आणि तिथून नटबोल्ट खरेदी करून आणूया, कोणाला तरी पाठवूया, कंपनीमध्ये कॉल करूया. प्रत्येकाचं जी विचारशक्ती आहे ती चालू झाली. मग सर्व करून थकल्यानंतर ड्रायव्हर म्हणाला, सर मी एक सोल्युशन देऊ शकतो. ते म्हणाले की तू काय सोल्युशन देणार आहे, इथे एवढा मोठा तू प्रॉब्लेम करून ठेवलास आणि आता तू काय सोल्युशन देणार आहेस. तर तो म्हणाला की सर आपण एक काम करूया, आपल्याकडे 3 चाकाचे नट्स अवेलेबल आहेत, प्रत्येक चाकाचा एक नट आपण काढूया आणि हे जे चाक आहे त्याला लावूया. पुढे 3-4 किलोमीटरवरती दुसरं एक ऑटोमोबाईल शॉप आहे, पंक्चरचं दुकान आहे, त्या ठिकाणी आपण जाऊया, नवीन नट्स घेऊया आणि ह्या चाकाला आपण लावूया. सर्वजण अवाक होतात, म्हणतात अरे आपण ह्या गोष्टीबद्दल तर विचारच केला नाही की आहे असं पण होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, फक्त टॅलेंट असून उपयोग नाही, तर जे तुम्ही नॉलेज घेतलेलं आहे ते नॉलेज तुम्हाला योग्य ठिकाणी वापरता येणं
हा खरा टॅलेंट आहे. आज टॅलेंट आपल्याकडे कशामध्ये मोजला जातो तर मार्क्समध्ये मोजला जातो. ज्याच्याकडे खूप सारे मार्क्स आहेत तोच खूप हुशार आहे, त्याच्याकडे खूप टॅलेंटेड आहे. परंतु ॲक्च्युअल बघा, ज्यांनी मोठे उद्योग निर्माण केले, जे मोठमोठे उद्योगपती होते, त्यांनी मार्क्सच्या पाठीमागे गेले नाहीत, तर त्यांनी आपला टॅलेंट आणि स्किल वापरलेलं आहे. जगातील सर्वोच्च पदावरची माणसं बघा, कोणीही IITमध्ये टॉपवर किंवा खूप मोठा सायंटिस्ट आहे असं नाही, परंतु त्यांच्याकडे नॉलेज होतं. आपल्याकडे जे गोष्टी अवेलेबल आहेत, आपल्याकडे जे ज्ञान अवेलेबल आहे, ते कसं योग्य ठिकाणी वापरायचं याचं त्यांच्याकडे एक स्किल होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कोडर होणं, डेव्हलपर होणं म्हणजे नुसता कोड शिकणं नाही आहे. म्हणजे मला HTML, CSS, जावा, पायथॉन, जावास्क्रिप्ट ज्या काही सर्व लँग्वेजेस लागतात, जे सारे फ्रेमवर्क आहेत, ते फ्रेमवर्क्स मला येतात, डेटाबेस मला येतो, म्हणून तुम्ही डेव्हलपर आहे, म्हणून तुम्ही डेव्हलपर झाला असं होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलपर होणं म्हणजे तुमच्यातील सृजनशीलता आहे, तुमच्यामधील जे लॉजिक आहे ते लॉजिक कशा पद्धतीने डेव्हलप करायचं हे शिकणे आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोड तर सर्वजणच शिकतात, प्रोग्रॅमिंग आहेत, प्रोग्रॅमिंग शिकणारे भरपूर आहेत, परंतु ॲक्च्युअल डेव्हलपर बनणारे खूप कमी लोक आहेत. त्यामुळे मार्क्सच्या पाठीमागे लागू नका, थिअरॉटिकल नॉलेज फक्त घेण्याच्या पाठीमागे लागू नका. आपण जे स्किल घेतलेलं आहे, आपण जी काही इन्फॉर्मेशन शिकलेलो आहे, आपल्याला जे काही नॉलेज आलेलं आहे ते योग्य पद्धतीने वापरलं, योग्य पद्धतीने लॉजिक डेव्हलप केलं तर तुमची रिप्लेसमेंट कोणतंही ChatGPT किंवा AI टूल आहे ते करू शकत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलपर म्हणजे नक्की काय असतो? जो समस्येमधून संधी शोधतो, कोडमधून परिवर्तन घडवतो आणि कल्पनेला वास्तवात उतरवतो, तोच खरा डेव्हलपर असतो. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगतो. जर तुम्ही तलवार विकत घेतली तर तुम्ही योद्धा झाला का? जर तुम्ही फक्त तलवार विकत घेतली, बाजारात गेला आणि खूप भारीतली तलवार असेल, लाखो रुपये त्याच्यावरती खर्च केलेले आहेत, अशी 1 लाख रुपयाची तलवार तुम्हाला दिली आणि सांगितलं की जावा आणि आता तुम्ही युद्ध लढा. विद्यार्थी मित्रांनो, तलवार आहे, ते तलवार तुम्हाला स्किल देऊ शकत नाही, तर ते स्किल आहे ते तुम्ही शिकावं लागतं. त्याच पद्धतीने ChatGPT असेल, Google असेल, ह्या सर्व जे काही टूल्स आहेत ते टूल्स तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे, परंतु डेव्हलपर हा एक माणूसच बनू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्यातील स्किल आहे ते स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, इमोशन्स आहेत, त्या इमोशन माणसामध्ये आहेत, AI टूलला इमोशन नाहीत. AI नवीन इन्फॉर्मेशन किंवा नवीन काही तयार करू शकत नाही. जो डेटा अवेलेबल आहे, माणसाने आतापर्यंत जे तयार केलेलं आहे त्याच्यावरतीच काम करतो, त्याचं अनालिसिस करतो आणि आपल्याला माहिती पुरवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ChatGPTवरून माहिती घेऊन आपल्यातील सृजनशीलता, आपल्यातील लॉजिक डेव्हलप करून तुम्ही कशा पद्धतीने नवीन प्रोजेक्ट करताय आणि जो कोड आहे तो योग्य पद्धतीने वापरताय, यालाच महत्त्व आहे. नंतर फक्त तुमच्याकडे तलवार असून उपयोग नसते, तर ती तलवार योग्य पद्धतीने वापरता येणं गरजेचं असतं. तसंच डेव्हलपर होण्यासाठी फक्त मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन मोठमोठ्या क्लासची फी भरून कोडिंग शिकणं म्हणजे डेव्हलपर नाही, तर तुम्ही जे ज्ञान शिकलेला आहात ते प्रोजेक्टवरती योग्य पद्धतीने वापरणं म्हणजेच डेव्हलपर आहे. कोड समजून ज्यावेळेस तुम्ही माहिती घेत असता, सर्व प्रोग्रॅमिंग लँग्वेज फ्रेमवर्क तुम्ही शिकत असता, त्यावेळेस तुम्ही इन्फॉर्मेशन घेत असता. ज्यावेळेस तुम्ही तो कोड गरजेनुसार व सिंटॅक्स लक्षात ठेवून तो कोड लिहित असता, त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत असता आणि ज्यावेळेस तुम्ही रिअल प्रोजेक्ट तयार करता, तर हे झालं तुमचं स्किल, हे झालं आर्ट. समोर असलेली अडचण समजून घेऊन कोड लिहिणं याला डेव्हलपर म्हणतात. विचार करून स्वतः मार्ग शोधणं आणि आपलं लॉजिक इम्प्लिमेंट करणं याला डेव्हलपर म्हणतात. टीमसोबत काम करणं याला डेव्हलपर म्हणतात. वेळेवर काम पूर्ण करून देणं आणि सतत शिकत राहणं याला डेव्हलपर असं म्हणतात. योग्य टेक्नॉलॉजी निवडून डिबगिंग, ऑप्टिमायझेशन आणि स्केलेबिलिटी समजून घेणं याला डेव्हलपर म्हणतात. समोर असलेली अडचण समजून घेऊन कोड लिहिणं याला डेव्हलपर म्हणतात. विचार करून स्वतः मार्ग शोधणं आणि आपलं लॉजिक इम्प्लिमेंट करणं याला डेव्हलपर म्हणतात. टीमसोबत